बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अजित पवार यांच्या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नवाब मलिक आज अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला उपस्थित असलेला आपल्याला दिसून आला। या बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच नवाब मलिक यांच्यावरती ज्या प्रकारचे आरोप केलेले होते त्यावरून त्यांना महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यास अडचणी असल्याचं स्पष्ट केलेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षाने देखील नवाब मलिक यांच्याशी फारकत घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काल देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या या राष्ट्रवादीच्या बैठकीला घटक पक्षांचा विरोध झुगारून नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली। त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता आहे। तर 7 डिसेंबर 2023 या दिवशी फडणवीसांनी पत्र लिहून मलिकांच्या राष्ट्रवादीमधल्या समावेशासंदर्भात पत्राद्वारे नाराजी व्यक्त केलेली होती। काय होतं पत्रामध्ये पाहूया। प्रति श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सस्नेह नमस्कार। माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये येऊन कामकाजामध्ये सहभागी झाले होते। विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभी स्पष्ट करतो। परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावरती जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं ही योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षामध्ये कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागणार आहे। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपांखाली अटक झालेली असली त्यांना मंत्रिपदावरती कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची दखल घ्याल अशी अपेक्षा आहे, आशा आहे। आपला देवेंद्र फडणवीस। हे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी 7 डिसेंबर रोजी लिहिलेलं होतं। भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत। अतुल भातखळकरजी, काल राष्ट्रवादीच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते। आपण याआधीच नाराजी स्पष्ट केलेली आहे। महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, खरोखर नवाब मलिक काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीटिंगला गेले असतील तर आम्ही आमची तीव्र नाराजी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रकट करतो। जी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे तीच आमची भूमिका आजही कायम आहे आणि त्याच्यामुळे नवाब मलिकांसारख्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीत स्थान देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, ही भारतीय जनता पार्टीची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे। या भूमिकेत बदल होणार नाही। निश्चित। मग आता पुढचं पाऊल काय? कारण काल तर ते बैठकीला उपस्थित होते, यापुढे काही बैठका किंवा तुमच्या महायुतीच्या संयुक्त बैठका होतील, कदाचित त्याला सुद्धा उपस्थित असू शकतील। त्या आधीच गेल्या वेळी तुम्ही पत्र लिहून तुमची नाराजी व्यक्त केली, आता पुढचं पाऊल काय तुमचं? मी मुळामध्ये काल ते बैठकीला आले होते, कशा करता आले होते त्याची मला स्वतःला काही कल्पना नाहीये, पण या संदर्भामध्ये आमच्या तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे, आमच्या पक्षाचे नेते आहेत। अतुल भातखळकर यांचा संपर्क कदाचित आपल्याकडून तुटलेला आहे, परंतु त्यांनी भाजप म्हणून ही तीव्र नाराजी कालच्या या बैठकीवरती व्यक्त केलेली आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। अक्षय, कालच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्यामुळे भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, याचे पडसाद नेमके काय उमटू शकतात पुढच्या काळात?
पुढच्या काळाच्या पेक्षा आजच याचे पडसाद उमटू शकतात. आज विधानसभेचं ज्यावेळी सेशन सुरू होईल त्याच्यानंतर हे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळू शकतात. अगदी काही वेळातच सगळे नेते भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि महायुतीतले देखील इतर नेते हे विधान भवनामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याचवेळी हा मुद्दा आज गाजणार आहे. फक्त महायुतीमध्येच नाही तर विरोधी पक्षांमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात गाजू शकतो आणि याच्यावर सगळ्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या अपेक्षित आहेत. तितका मोठा हा विषय आहे. जर नवाब मलिक यांना अजित पवार यांनी एक्सेप्ट केलं असेल, महायुतीमध्ये घेतलेलं असेल, एक आमदार म्हणून त्यांचा पाठिंबा घेतला असेल तर मात्र याच्यावरून वादंग होऊ शकतो. पण अजून तरी नवाब मलिक यांच्या कार्यालयाकडून किंवा नवाब मलिक यांच्याकडून कोणतीही स्पष्टीकरण या संदर्भात आलेलं नाही आहे. अजित पवार यांच्या गटाकडून देखील कोणीही या संदर्भात अजूनही भाष्य केलेलं नाही आहे. मात्र थोड्याच वेळात ज्यावेळी नेते यायला सुरुवात होईल त्यावेळी याच्यावर प्रतिक्रिया मिळतील आणि नेमकं नवाब मलिक हे महायुतीमध्ये आहेत की नाही आहेत, त्यांना एक्सेप्ट करण्यात आलेलं की नाही आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. निश्चितच या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल. अपडेट घेत राहू. अक्षय, तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.